लहान भक्तांना सप्रेम जय गुरु। आज श्री संत गजानन महाराज यांचा ऋषीपंचमीचा दिवस आहे। याच दिवशी 8 सप्टेंबर 1910ला श्री समर्थ गजानन महाराज यांनी आपला देह समाधीमध्ये सामावून घेतला आणि आज तोच असा पावन दिवस। या पावन दिवसावर श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे एक उत्तम सरा म्हणून एक गाव आहे अमरावती जवळ, तेथील एक काकाजी गावंडे दादा आहेत। त्यांनी एक संकल्प केलेला होता की एक श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे नंदी आणि शिवाची पिंड आहे, परंतु गणेशजीची मूर्ती नाही, करिता त्यांचा एक संकल्प आज पूर्णत्वास येत आहे। दाजी जय गुरु। जय गुरु। जय लहानोजी बाबा। जय लहानोजी बाबा। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। तुकाराम दादा गावंडे महाराज। अच्छा, तर तुम्हाला हे गणेशाची मूर्ती इथे टाकरखेड्याच्या संस्थांमध्ये स्थापन झाली पाहिजे बा, हा संकल्प कसा सुचला? हा संकल्प म्हणजे पहिले उत्तम जरा संस्थानला मूर्ती येऊन पडली आहे उन्हाळ्यापासून गणेशाची। हा, असं काय? बरं, त्याची इच्छा होती लाखी पौर्णिमेला आम्ही स्थापन करावं बा। हो, तर बाबाजी स्वप्नामध्ये आलेले आहे, नाही स्थापन न करू, पहिले मला बसव म्हणे तिथं। कुठं? इथं। असं काय? त्याच्यामुळे मग ते आधी काही विचार केले आम्ही आणि नागपूरला गेलो आणि ती मूर्ती आणली। हो काय? तिची व्हायची आहे उत्तम सरची अजून तिथली व्हायचीच आहे? हां, आता तिचा ज्यावरती ऑर्डर त्यांची ऑक्टोबर तिला। हो हो, पण इथला आदेश आला आहे भावाचा? आदेश आला आहे असं आणि ऋषी पंचमीचा दिवस मिळाला, फार आनंद आहे। हो ना, फार सुंदर दिवस मिळाला। सुंदर दिवस। सुरुवातीला तुमचं गणेश चतुर्थीच्या दिवशी असं काहीतरी ठरलं होतं वाटते? हां, ठरलं होतं। मी गावामध्ये नव्हतो, या लोकांनी ठरवलं होतं ते। हो हो, तर ते कॅन्सल केलं म्हणून। आता तुम्ही किती लोक आले आहेत तिथून? आता आमचे तर सध्या आम्ही 2च लोक आहोत। हा मुलगा आहे। हो, हा संस्थांतर्फे संपूर्ण काम करते आणि दादा नाव सांगितलं त्या रमेश पाटणे। अच्छा, अमरावती। तुमचं राहणं अमरावती? राहणं अमरावती। तर या गणेश स्थापनेच्या मूर्तीविषयी आजचा थोडक्यात थोडीशी माहिती सांगा। आता गणपतीची मूर्ती म्हणजे पहिले तर आम्ही उत्तम सरेला आणली। हो, पण नंतर एक मध्यंतरी एकदा पूजेला इकडे आलो, तेव्हा असं वाटलं की बा इथं मूर्ती आहेच नाही। अच्छा, आणि मग इथं चर्चा करून सगळ्यांमध्ये आम्ही महाराजांनी हो स्वतः पूर्ण कष्ट घेऊन नागपूरला गेले स्वतः। हो, तिथून त्यांनी मूर्ती आणली। अच्छा, नागपूरवरून आणली आहे। बरोबर। आणि आज त्यांच्याच मूर्तानं त्यांच्याच मनानं हा ऋषी पंचमीच्या दिवशी आपण हा प्रतिष्ठापनेचा दिवस घेतला। अच्छा, गावंडे महाराजांच्या इच्छेनुसार हा, त्यांना बाबाजींनी प्रेरणा दिली असं, बस। आणि अतिशय सुंदर असा दिवस आहे आणि अतिशय उत्साहामध्ये हा सोहळा इथे संपन्न होत आहे। तर तुम्ही कधी आले आहे इथं? काल आले? काल सायंकाळी मुक्कामाला? काल सायंकाळी मुक्कामाला। अच्छा, आणि आज सकाळी अभिषेकापासून कार्यक्रम सुरू झाला? आता महाप्रसादही ठेवला। आज आपल्याकडून महाप्रसादही ठेवला आहे 200 लोकांना। हो, तर तुम्ही याआधी सुद्धा उत्तम सऱ्याला अनेक ठिकाणी मूर्ती स्थापना केलेल्या आहे, तुमच्या हाताने झालेल्या आहे। याआधी आपल्या लहानोजी स्वानुभव या चॅनलला आपली तुमची मुलाखत आलेली आहे आणि प्रसिद्ध झालेली आहे। लहानू भक्तांना तुमचा तसाही थोडक्यात परिचय आहेच, परंतु आज हे एक अतिशय सुंदर काम, गणेशजींच्या मूर्तीची स्थापना, परमनंट स्थापना होऊन राहिली। तसेही बालगोपाल मंडळी इथे गणेश चतुर्थीला एक मूर्तीची स्थापना करत असतात, दरवर्षीच राहते सभा मंडपामध्ये, परंतु आज एक नेहमी करता एक संगमवरी मूर्ती इथे स्थापन होत आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। जय गुरु। जय शांती शांती शांती। तांबडामध्ये ऊन काढून गजानना 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 सिंदूरभूषण गजानना
संस्थानचे अधिकृत पुजारी श्री नितीन महाराज तसेच नाना महाराज यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चा होत आहे. आता थोड्याच वेळात प्रतिष्ठापना होईल. हरि ओम अस्य श्री पुरुषसूक्तम श्री मृण्मयी पार्थिव गणपति मूर्तीनां प्राण प्रतिष्ठायां प्रीत्यर्थे जपे विनियोगाः. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् सह भूमिं विश्वतो वृत्वा चत्तिष्ठ दशाङ्गुलम्. पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतकशेषाणो यदन्नेनाति. देऊ का वापरायला पाणी? देऊ काय? बोला गणपती गजानन महाराज की जय. मोरया मोरया. शेंडीला हात लावायचा आणि हे बोट लावायचं. म्हणजे काय याचा अर्थ प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणजे आपण आपला प्राण जो आहे तो त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करतो असं त्याचा. म्हणून त्या त्या ठिकाणी हे बोट लावायचं. शिखाय फट स्वाहा म्हटलं की डोक्याला. नेत्राय फट स्वाहा म्हटलं की डोळ्यांना लावायचं. श्रोत्राय फट स्वाहा म्हटलं की कानाला लावायचा. त्याच्यानंतर उदराय फट स्वाहा म्हटलं की इथे छातीला लावायचं. म्हणजे मूर्तीच्या हृदयाय फट स्वाहा आणि उदराय फट स्वाहा 5 ठिकाणी आपल्याला ते. हरि ओम अस्य श्री प्राण प्रतिष्ठायां मंत्रस्य श्री गणपतिर्देवता मृण्मयी पार्थिव मूर्तीनां जपे विनियोगाः. ओम क्रां ह्रीं मां अं लं यं वं रं लं शं हं क्षं ज्ञं. ओम शिखाय फट स्वाहा. ओम क्रां ह्रीं आं अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं ज्ञं. ओम नेत्राय फट स्वाहा. दोन्ही डोळ्यांना हे बोट लावा. ओम क्रां ह्रीं आं अं